AI माणसाची नोकरी खाणार का? की माणसाला अपग्रेड करणार? नमस्कार मित्रांनो. आज एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. AI आलंय तर आपली नोकरी जाणार का? कुठेही जा. ऑफिस, फॅक्टरी, स्कूल, घर, एकच भीती ऐकू येते. मशीन माणसाची जागा घेईल का? आज आपण हे शांतपणे प्रॅक्टिकल पद्धतीने समजून घेऊया. AI म्हणजे धोका आहे का? की ही आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी संधी आहे? AI म्हणजे नेमकं काय? सर्वात आधी हे समजून घ्या, AI म्हणजे माणसासारखं विचार करणारी यंत्रणा. ती थकत नाही, कंटाळत नाही, चुका कमी करते. पण AI ला भावना नाहीत. AI ला जबाबदारीची जाणीव नाही. आणि AI ला नैतिकता किंवा एथिक्स समजत नाही. म्हणजेच AI हुशार आहे, पण मानवी नाही. AI कोणाच्या नोकऱ्या खाणार? आता खरं बोलूया. AI सगळ्यांची नोकरी खाणार नाही, पण काही लोकांना नक्की त्रास देणार. कोणाला? जे फक्त एकच काम करतात, जे रिपीट होणारी कामं करतात, जे नवं शिकायला तयार नाहीत, जे म्हणतात याची आम्हाला गरज नाही. उदाहरणार्थ, डाटा फक्त भरायचं काम, बेसिक रिपोर्टिंग, सिंपल कॅल्क्युलेशन्स, ही कामं AI फार वेगाने आणि स्वस्तात करतो. AI कोणाला पुढे नेणार? आता गुड न्यूज आहे का? AI त्या लोकांना पुढे नेणार आहे जे AI ला शत्रू नाही, साधन किंवा टूल म्हणून वापरतात. जे AI शिकतात, जे AI वापरून आपलं काम स्मार्टपणे करतात, जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करतात, जे माणसांशी कम्युनिकेट करू शकतात. AI काम करेल, पण निर्णय मात्र माणूस घेईल. AI डेटा देईल, पण बुद्धी माणूस वापरेल. शिकायचं काय आणि घाबरायचं काय? आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, घाबरायचं काय? AI येत नाही, मशीन काम करत आहे. शिकायचं काय? AI टूल वापरायला शिकायचं, क्रिटिकल थिंकिंग करायला शिकायचं, कम्युनिकेशन स्किल वापरायला शिकायची, इमोशनल इंटेलिजन्स शिकायचं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकायचं. लक्षात ठेवा, AI माणसाला रिप्लेस करत नाही, AI माणसाला अपग्रेड करतो. एक सोपं उदाहरण, जसं मोबाईल आला तेव्हा लोक म्हणाले आता पत्र लिहिणं संपेल. आज काय झालं? लोक जास्त कम्युनिकेट करतात. तसंच AI बद्दल आहे. जो वापरेल तो पुढे जाईल, जो टाळेल तो मागे पडेल. मित्रांनो, AI ही भीती नाही, ही एक संधी आहे. नोकरी जाणार का? हो, जर आपण बदल स्वीकारला नाही तर. नोकरीत वाढ होणार का? नक्कीच, जर आपण स्वतःला अपग्रेड केलं तर. आजपासून एक निर्णय घ्या. AI ला घाबरणार नाही, AI ला शिकणार. जसे 20-25 वर्षापूर्वी आपण कम्प्युटर शिकलो, MSc IT चा सर्टिफिकेट कोर्स करून कम्प्युटर शिकलो, तसेच छोटे कोर्सेस करून आपल्याला AI शिकावे लागणार आहे. धन्यवाद. जर हा विचार आपल्याला आवडला असेल तर शेअर करा
आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.